नमस्कार, स्वागत आहे आपलं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये. अध्यात्माच्या व्यासंगात राहून वर्तमान आणि भविष्यातील घडणाऱ्या प्रसंगाचा अचूक वेध घेणारे, कुठल्या राजकीय पक्षाची सत्ता येईल, कुठल्या राजकीय पक्षाच्या किती सीट्स येतील, यासह नैसर्गिक आपत्ती, देशभरात जगभरात उद्भवणाऱ्या गोष्टी यांचा अचूक अंदाज घेणारे प्रसिद्ध ज्योतिषी अमित विभूते गुरुजी. सर, स्वागत आहे तुमचं टाइम्स नमस्कार. ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये. ज्योतिषशास्त्र म्हटलं की बऱ्याच गोष्टी आहेत. ते श्रद्धा मानतात, की काही लोकांचं असंही म्हणणं असतं की अंधश्रद्धा आहे. बेसिक स्कूल ऑफ थॉट काय आहे याच्यामध्ये? साऊथ साईडला वेगळा संप्रदाय आहे, नॉर्थला वेगळा आहे. बेसिकली मला हे जाणून घ्यायचं आहे की ही स्कूल ऑफ थॉट जी आहे ही कशा पद्धतीची आहे नेमकी? बघा, दोन गोष्टी आहे. भक्ती आणि श्रद्धा या दोन गोष्टी आपण त्या एकमेकांवर अवलंबून आहे. श्रद्धेमध्ये अनुभवांचा वापर केला जातो, है ना. जेव्हा मल्टिपल टाइम्स ऑफ तुम्हाला एक्सपिरियन्स येतात एखाद्या गोष्टीला फॉलो केल्यामुळे, ठीक आहे, किंवा एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला अनुभव हळूहळू चांगले अनुभव यायला लागतात, किंवा तुम्ही अनुभव जरी चांगले आले नसेल तरी तुम्हाला संघर्ष करण्याची क्षमता जेव्हा मिळत असते आणि त्यातनं होप्स क्रिएट होत असतात ना, तेव्हा ती श्रद्धा अजून प्रगाढ होत जाते. आणि भक्ती एक असा विषय आम्हाला काही मिळो न मिळो, बट त्या गोष्टीला मानल्यामुळे माझ्या आत्म्याला संतुष्टी मिळते, ही भक्ती आहे. त्याच्यामुळे श्रद्धेला ज्ञानाचा अनुभव लागतो, कारण ते अनुभव असतात तुमचे, आणि ते तुम्हाला ज्या अनुभूती येत असतात त्यातनं ते डेव्हलप होत असतात अनुभव. त्याच्यामुळे ज्योतिष हा श्रद्धेचा विषय आहे, कारण याच्यात गणित आहे. तुम्हाला जर पृथ्वीपासून सूर्याचं अंतरच माहीत नसेल तर सूर्यापासून बाकीच्या ग्रहांचं अंतर काय माहिती होईल? तिथे गणित आहे, आणि जिथे गणित आहे तिथे प्रिसिजन आहे. 1 आणि 1 2च आहे. पण असं आहे ना की जर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातलं जर गणित बघाल, केमिकल्स लागतात, म्हणजे वेगवेगळे औषधोपचार करायला, त्याचं एक वेगळं गणित आहे. ज्यांनी शरीराला वेगवेगळ्या व्याधी नीट केल्या जातात. ऑपरेशन करायचं त्याचे आपले गणित आहे. ते बॉडीचे पॅरामीटर पाहून, शुगर कशी आहे, कोलेस्ट्रॉल कशी आहे, हे पाहून सांगतात की तुम्ही किती लवकर हील होणार आहे. पोलिसांचं आपलं एक गणित असतं, वकिलांचं आपलं एक गणित आहे. तर ज्योतिषशास्त्राचं पण एक गणित आहे. गणितांसोबत तुम्हाला तुमचं कौशल्य पण विकसित करावं लागतं. त्यासोबत आर्ट ऑफ वर्क पण आहे, की ते तुम्ही कसं प्रेझेंट करता लोकांपुढे, हाऊ यू डिलिव्हर युअर प्रॉडक्ट. द सेम थिंग इट इज अप्लिकेबल फॉर ॲस्ट्रॉलॉजी ऑल्सो. प्रत्येकाकडे ते गणित आहे, पण तो त्या गणिताला कसं रिलेट करतो. थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी इज मोर इम्पॉर्टंट. जेव्हा तुम्ही कोणती गोष्ट रिसर्चमध्ये येता तर थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा फार मोठा उपयोग होतो. तर ते गणित तुम्ही रिअल टाइम सिच्युएशनमध्ये कसं मांडता, त्यावर सगळा खेळ आहे. त्याच्यामुळे जसं तुम्ही म्हटलं स्कूल ऑफ थॉट्स, आता भारत हा मुख्यतः खंडप्राय देश आहे. एकमेकांवर आक्रमण केली आहेत. म्हणजे महाभारत काळापासून ह्या राजाने त्या राजावर आक्रमण केलं, ह्या राजा त्या राजासोबत मैत्री करत होता. सर, जर तुम्ही बघाल तर युद्धाचा इतिहास पण आहे, आणि एकत्र येऊन युद्ध लढण्याचा पण इतिहास आहे, स्वातंत्र्य मिळवल्याचा पण एक इतिहास आहे. तर खंडप्राय देश आहे. भाषा वेगळी, अन्न वेगळं, कपडे घालण्याची पद्धत वेगळी, देवाची पूजा करण्याची पद्धत वेगळी आहे ना. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातल्या श्रद्धेपासून आधुनिक आणि भौतिक क्षेत्रातल्या जीवनशैलीपर्यंत हा बिलकुल उत्तर भारत ते दक्षिण भारत, पूर्व भारत ते पश्चिम भारत हा फरक आहे. प्रत्येकाला आपापली देवता शक्तिशाली मिळते. तुम्ही कुठे पण जा, तुम्ही बाकीचं भारत सोडा, तुम्ही महाराष्ट्रात जरी फिरले तरी प्रत्येक भागातली एक मूळ देवता आहे जी गवन करते तिकडच्या लोकांना. त्याच्यामुळे आज एक देवता नाही ना, पण आता श्रद्धा ही हे मूलतत्व आहे. तिकडले आपण वेगळ्या पद्धतीने पत्रिका बघतो, ते वेगळ्या पद्धतीने बघतात, पण 9 ग्रहांचाच वापर होतो. नक्षत्र तेच आहे, आणि कालगणना विंशोत्तरी दशा असेल, लग्न दशा असेल, आदित्य दशा असेल, अष्टोत्तरी दशा असेल, जेमिनी असेल, योगिनी असेल, आहे की नाही. ह्याच्या पलीकडे बघणार आहे का कोणी? नाही. हा 9 ग्रहांचा आणि नक्षत्रांचा खेळ आहे. याला जोडूनच एक प्रश्न. आता आपण मगाशी म्हणलात की बेसिक कुठेच हालत नाही, या 9 ग्रहांनाच धरून आहे. तर एक जस्ट प्रेक्षकांना माहिती व्हावं यासाठी, हे 9 ग्रह नेमकं काय आहेत, काय चांगलं आहे, कशाचा कारक काय आहे? बघ आता 9 ग्रहांना 9 वीर्य आहे शरीरात, 9 विधा भक्ती आहे. म्हणजे प्रत्येकाचं दृष्टिकोन आयुष्याकडे बघण्याचा तो प्रकार आहे. 9 विधा भक्ती म्हणजे ईश्वराला प्राप्त करण्याचे 9 वेगळे प्रकार. आपण प्रदक्षिणा करतो मंदिराभोवती, तर शरीराला सवय लावून मनाला सवय लावण्याची ती पद्धत आहे. तुम्ही आपल्या ऑब्जेक्ट भोवती फिरत आहे, देवाभोवती का फिरता? कारण हा देव मला काहीतरी देईल. वेन यू आर रोटेटिंग टुवर्ड्स युअर ऑब्जेक्ट, तुम्ही जेव्हा परसिव्ह करता आपल्या ऑब्जेक्टला, म्हणजे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत चालले ना, तुम्ही ध्येयाला विसरले नाही, तर तुमचं ध्येयच तुम्हाला पैसे कमवून देणार. आज तुम्ही या फील्डमध्ये खूप दिवसापासून आहे,
त्याच्यामुळे तुमचं एस्टॅब्लिशमेंट आहे. पण तुम्ही हे ध्येय सोडलं नाही म्हणून आज तुम्ही आणि मी या खुर्चीवर बसलोय. हे सातत्य आहे. तर सातत्याने आपल्या ध्येयाच्या भोवती फिरणं. सूर्याच्या भोवती हे सगळे ग्रह फिरत असतात. दे ऑल इनहेरिटेड एव्हरीथिंग फ्रॉम द सन. आपण म्हणतो पांढऱ्या कलरमध्ये 7ही रंग आहे. 7 मुख्य प्लॅनेट आणि 2 व्हर्च्युअल प्लॅनेट आहे, आभासी ग्रह आहे, जे पृथ्वीच्या उलट टोक आहे, राहू आणि केतू. ठीक आहे. आभासा कशाशी पण कनेक्ट करू शकता तुम्ही. तर राहू छायाग्रह आहे. तो कोणासोबत जाऊन काय करेल ते त्यावेळेसच्या गणना करणाऱ्याच्या ज्योतिषावर अवलंबून आहे. तो कसं त्याला अज्युम करतो, कसं कॅल्क्युलेट करतो आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही मंगळाची प्रवृत्ती बघाल, तो लाल आहे, रक्तवर्ण आहे. चिडलेला माणूस लाल होतो ना. सेनापतीला नेहमी एकदम अटॅकिंग मोडमध्ये आणि ऑफेन्सिव्ह प्लस डिफेन्सिव्ह अग्रेसिव्हली आहे ना. तर ती जी क्षमता आहे ती दोन्ही त्यांच्याकडे आहे. म्हणजे मोदी वृश्चिक लग्नाचे आहे, ते फाईट करतच आहे. ही फायटिंग फ्रॉम लास्ट 30-40 इयर्स. आणि ते करतच आहे. जागरूक स्थितीमध्ये असतात ते. त्यांना माहिती आहे मला कोणत्या मोमेंटला उठून मला काही काम मिळालं तरी मी तत्पर राहायला पाहिजे. त्याच्यामुळे ते इतके तासही काम करून आपल्या शरीरयष्टी आणि मानसिकतेची काळजी घेतात. तसेच हे एक उदाहरण झालं. पण मंगळाचा सामान्यतः असा आहे की तो आपल्या टार्गेटला सोडत नाही. तो त्या टार्गेटकडे बॅटलफील्ड म्हणून बघतो. पण तो जर गुरु असेल तर गुरुची प्रवृत्ती ज्ञानमयी आहे. तो विशाल ग्रह आहे. त्याच्यामुळे थोडा स्लो मुव्हिंग प्लॅनेट आहे ना. तर शनी आणि सामान्यतः म्हणतात शनी आणि गुरु ज्या पोझिशनला त्याच्यामुळे पृथ्वीचं रक्षण होतं आहे ना. त्याच्यामुळे गुरुवर बरेच आघात होत असतात, बरेच वादळ येत असतात. म्हणतो ना गुरु स्वतःवर सगळं झेलतो आणि शिष्याला वाचवतो. नॅचरल जे बोलतो त्याचा जर आपण एक अनुभव घेतला तर पृथ्वीवर येणारे बरेच संघ जे ॲस्ट्रॉइड असेल किंवा बरेच काही खगोलीय काही अशा घटना असेल ज्यांनी परिणाम होऊ शकतो ते गुरु स्वतःवर घेतो. त्याच्यामुळे गुरुची प्रवृत्ती ही एक मार्गदर्शनकारक पण आहे आणि एक प्रोटेक्टिव्ह पण आहे. पण हा इंटेलेक्च्युअल प्लॅनेट आहे. तर तो तुम्हाला ज्ञान देणार, तो तुम्हाला मार्गदर्शन करणार, तो तुम्हाला वाचवणार, सांगणार की हे करू नको, हे कर. ठीक आहे. त्याच्यामुळे ही गुरुची प्रवृत्ती आहे. शनी हा फार फोकस प्लॅनेट आहे कारण त्याला न्याय द्यायचा आहे. तर त्याला पाप पुण्याचा हिशोब ठेवायचा आहे, सगळ्या चांगल्या गोष्टीचा. त्याच्यामुळे सामान्यतः शनीचे लोक जे असतात ते बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. दे आर व्हेरी फोकस्ड. ते इनडेप्थ त्यांना गोष्ट माहिती करून द्यायची कारण त्यांना न्याय द्यायचा आहे. तर त्यांचा हा विषय असतो की चुका कमीत कमी झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे रिस्क असेसमेंट चांगलं असतं जनरली या लोकांचं आहे ना. तर त्याच्यामुळे दे आर व्हेरी फोकस्ड आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं. पण त्याच्यात मग एका गोष्टीवर इतकं कॉन्सन्ट्रेशन असतं की बाकी जो गोष्टी असतात त्याच्याकडे त्यांचं कधी कधी दुर्लक्ष होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे शनीचा स्वभावच आहे हट्टी आणि कोणत्याही गोष्टीच्या डेप्थमध्ये जाऊन खूप फोकस राहून काम करणं. तर त्याची ही प्रवृत्ती सामान्यतः शनीच्या लोकांमध्ये मिळते. पण कुंभ राशी आणि मकर राशीमध्ये याच्यामध्ये डिफरन्स आहे थोडा. ओके. शुक्राचं कसं आहे? शुक्र आता कसं आहे ना की शुक्र आणि चंद्र तसं पाहिलं तर दोघे सुंदर आहे. आणि आम्ही असं म्हणतो की हे दोघांमध्ये फाईट आहे. तशी तर फाईट नाही आहे पण एक कधी गमतीदार विषय असतो. तर शुक्र हा तेजस्वी आहे पण त्याच्या तेजस्वितेमध्ये सौंदर्य आहे. इट रिप्रेझेंट्स द फिमेल फॅक्टर. तर एक जनरली पुरुषाला नटायला सजायला हा शब्द वापरला जातो, स्त्रीसाठी वापरला जातो. त्यात सौंदर्याचं प्रतीक आहे, ग्लॅमर आहे. त्याला चंद्रासारखं अमावस्या आणि पौर्णिमेचा परिणाम नसतो त्याच्यावर. त्याच्यामुळे सौंदर्य आणि हे परमनंट सौंदर्य लक्झरी ही त्याची नैसर्गिक टेंडन्सी आहे. त्याचे शुक्रप्रभावी लोक थोडे लिथार्जेटिक पण असतात कारण यांना लग्नात जाऊन काय करायचं त्याच्यामुळे लग्नात कसं दिसायचं याच्यासाठी ते 1.5-2 तास ते घालवतात. याला धरूनच दुसरा प्रश्न असा आहे की राशींवरून आपण गणित लावतो की ह्या राशीचे लोक असे आहेत, या राशीचे लोक आहेत. एक जनरल काय अनालिसिस आहे की बाबा? बघा आता तसं पाहिलं तर 2 कन्या राशीचे लोक एकसारखे नाही राहू शकत. कारण चंद्र ज्या स्थितीत आहे जर तो एकटाच असेल तर ठीक आहे. पण तो कोणत्या ग्रहासोबत असेल, कोणाच्या ग्रहाच्या दृष्टीत असेल, ठीक आहे, युतीत असेल है ना, तर त्याला घेऊन त्याच्या पोझिशन्स त्याच्या प्रकृती बदलते. कारण चंद्र ज्या राशीत जाईल ती रास तुमची. म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे. मन हे अशी रिकामी पाटी आहे. आता तो ज्या राशीत जाईल ते लिहिलं जातं त्याच्यावर. तुम्ही गुंडासोबत राहिले लहानपणापासून तर दृष्टिकोन कसा होईल तुमचा गुंड प्रवृत्तीचा. तुम्ही संतासोबत राहिले तर तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होईल. तर आयुष्य एक रिकामी पाटी आहे. ते म्हणजे चंद्र, ते म्हणजे मन. आता त्या मनावर जे संस्कार होतात त्या संस्कारानुसार तुम्ही सगळीकडे वावराल. म्हणजे एखाद्याला जर नॉनव्हेज किंवा मद्यपान किंवा मांस वगैरे खाण्याची अशा घरी राहत असेल की जिकडे तो खातोय तर तो त्याला त्यात वावं वाटणार नाही कारण त्याच्या मनावर तसे संस्कार झाले आहेत. आणि जिथे हे चालत नसेल तो जगाच्या पाठीवर कुठे गेला तरी तो ते खाणार नाही.
कारण मनावरचे संस्कार हा तुम्हाला मिळालेला समुद्र का साहिल जो है वो संस्कार रोल प्ले करते इंसान के जीवन में. कोणत्याही प्रवृत्तीला आटोक्यात ठेवण्याची क्षमता ही संस्कारांमध्ये असते. त्याच्यामुळे चंद्राचा रोल फार महत्वाचा आहे. ठीक आहे, म्हणून राशीचा रोल फार महत्वाचा आहे. ते तुमची मनाची प्रवृत्ती सांगते, पण तो चंद्र त्या राशीत काय स्थितीमध्ये आहे, कोणत्या नक्षत्रात आहे. कारण आत्मा म्हणतो ना, कोणत्या नक्षत्रावर जन्म घेतला, म्हणजे आत्म्याचं मूळ ठिकाण जे आहे गरुड पुराणाप्रमाणे हे नक्षत्र आहे. तर प्रत्येक मुलगा एका ज्या आईच्या गर्भात जातो आणि जेव्हा गर्भ निवडतो, तो त्याच्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार या माझ्या जन्मामध्ये माझी आई कोण असली पाहिजे, वडील कोण असले पाहिजे, माझे अनुभव काय असले पाहिजे, यानुसार गर्भ निवडतो. म्हणून चंद्र ज्या राशीत ज्या नक्षत्रात जाईल, ठीक आहे, तशी त्याची प्रवृत्ती होते. 2.5 नक्षत्र जवळपास येतात प्रत्येक राशीमध्ये. त्याच्यामुळे तो ज्या राशीत राहील तशी त्याची प्रवृत्ती, तशी त्याची वृत्ती, ठीक आहे, आणि तसं त्याचं मन आणि विचार हे तयार होत असतात. कारण आज आपण विचार केला त्याला आपण बसू म्हणून आज एकत्र आहोत, पण हा विचारच नसताना तर कदाचित एकत्र नसतो. तर बॉडी इज जस्ट अ युटिलिटी टू परफॉर्म द युअर विश अँड युअर विल्स. ठीक आहे, हे शरीराला फक्त मन इच्छा पूर्ण करण्यासाठी शरीर आणि बुद्धी आहे. मला डॉक्टर व्हायचं ही माझी इच्छा आहे, त्यासाठी बुद्धी काम करणार की डॉक्टर कसं व्हायचं, आता त्याला मेहनत घेऊ. त्याच्यामुळे लग्न म्हणजे बुद्धी आणि मन म्हणजे चंद्र. त्याच्यामुळे मनाचा आपण म्हणून भारतीय लोक हे चंद्राला मानतात, म्हणजे मून साईनला मानतात, आणि फॉरेनर्स हे सनशाईनला मानतात. तर आपण पोट भरून जेवत नाही, आपण मन भरून जेवतो आहे की नाही. म्हणून ते इतके आजार आहे, शुगर आहे. त्याच्यामुळे फॉर मी फूड इज लाईक अ फ्युएल फॉर द बॉडी. हे काय जिभेची भूक भागवण्यासाठी नाही, शरीराला पोषक तत्व देण्यासाठी आहे. त्याच्यामुळे ज्या राशी चंद्र असेल, म्हणून ते म्हटलं मेष रास, वृषभ रास, मिथुन रास, त्याच्यानंतर कर्क रास, तर प्रत्येक राशीचे आपले आपले गुण आहे. त्याच्यामुळे मेष रास मंगळाची आहे, तर चंद्राला मंगळाचं स्वरूप आलं तर थोडासा तापट राहणारच आहे, थोडा अग्रेसिव्ह राहणारच आहे, थोडं संघर्षशाली राहणारच आहे की नाही. तो वृषभेला गेला, तो जबाबदारी घेणार राहणार, बैल आहे ना. आणि पृथ्वी तत्व आहे, स्थिर आहे, एकदा कमिट केलं तर केलं कमिट. कृष्ण वृषभेचे होते, अर्जुनाला तयार केलंच युद्ध करायला. ठीक आहे, भली वेळ घेतला, विश्वरूप दाखवलं, पाहिजे ते करेल, पण एकदा कमिट केलं तर वृषभ राशीचे लोक ते करेलच. तर पृथ्वी तत्वाची रास आहे. कधी कधी न सांगता स्वतःवर जबाबदारी घेणार आहे, म्हणून त्रास पण होतो. मिथुनीचे लोक आहे, बाल्यावस्थेतली रास आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे एक इनोसेन्स आहे. पण लहान मुलं जास्त चतुर असतात, आपलं मतलब काढून घेण्याची क्षमता जास्त असते. त्याच्यामुळे यांच्या इनोसेन्सच्या मागे एक इंटेलिजन्स पण आहे. मिथुन राशी बिझनेसमध्ये चांगली सक्सेसफुल असते, आणि IT सेक्टर, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये, मास कम्युनिकेशनमध्ये, स्टेशनरी पेपर्स याच्याशी रिलेटेड जे वर्क आहे त्याच्यामध्ये ती चांगली परफॉर्म करते. कर्क राशी केअर टेकिंग आहे, त्याच्यामुळे कर्क राशी रामाची होती. ठीक आहे, ही राजीव गांधीची होती. त्याच्यामुळे ह्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे, त्याग करण्यात ते कधी मागे पुढे पाहिलं नाही त्यांनी, है ना. आणि त्याच्यामुळे हे मोठे होऊ शकले. जे राजे त्यागातनं मोठे झाले त्यांना भारताने फॉलो केलाय. आपण हरिश्चंद्राचं उदाहरण देतो, आपण रामाचं उदाहरण देतो, कारण भारत हा त्यागावर चालणारा देश आहे. म्हणून कर्क राशीकडे त्याग आणि काळजी या दोन गोष्टी आहे. तर सिंह राशीकडे आधिपत्य आहे. ठीक आहे, मला रूल करायचं आहे, त्याच्यामुळे उदार मन आहे, पण तेवढाच क्रोध पण आहे, आणि सेल्फ कॉन्शियसनेस पण खूप जास्त आहे त्यांच्याकडे. पण राहणीमान तितकं चांगलं नाही राहत. वाघ कसा आहे ना, खूप दिवसांनी आंघोळ करेल किंवा पडल्याने जेव्हा भूक लागेल तेव्हा धावेल, तर तरी वाघासारखी ती प्रवृत्ती आहे ना. त्याच्यामुळे ती ऊर्जा साठवलेली असते. तेव्हा जेव्हा त्यांना वाटतं की आता माझ्या सहन करण्याच्या पलीकडे चाललाय, तेव्हा ते एकदम अग्रेसिव्ह होतात, आणि त्यांच्या मनाला लवकर लागते गोष्ट, कारण दे आर व्हेरी सेल्फ कॉन्शियस. पण तितकंच त्यांना आधिपत्य करायचं तर लोकांची काळजी घेणं, त्यांची गरज काय नाही हे बघणं. म्हणून कधी कधी त्यांचं स्वतःपेक्षा इतरांकडे जास्त त्यांचं लक्ष असल्यामुळे स्वतःच्या डेव्हलपमेंटपेक्षा इतरांच्या काळजीमध्ये जास्त वेळ जातो. कन्या रास आहे, प्रमोटिंग रास आहे, प्रियझुम्ड फिअर आहे याच्याकडे, पण म्हणून ते सगळं काम व्यवस्थित करतात जेणेकरून पुढे काही अडचण नको व्हायला. म्हणून सिंहरास अग्नितत्व, परत पृथ्वी तत्वाची कन्या रास, पण ती बुधाची आहे. तर तिच्याकडे बुद्धिचातुर्य आहे आणि एकदम स्टेडी आहे, रिजिड आहे. त्याच्यामुळे कन्या राशीकडे प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज, मार्केटिंग स्किल आणि अकाउंटन्सी ह्याच्या संबंधित त्याच्या ज्या पण काही गोष्टी त्या यांच्याकडे जास्त आहे. तर तुळ रास आहे, परत ती शुक्राची रास आहे, बॅलन्स्ड रास आहे. पण आयुष्याचा आनंद, बॅलन्स हा आयुष्याचा कम्फर्ट मेंटेन करण्यासाठी झाला पाहिजे. म्हणून ते कम्फर्ट जनरली जाऊ देत नाही. स्वतःचं सँडविच झालं तरी चालेल, पण घरातली सिच्युएशन, बिझनेसमधली सिच्युएशन मॅनेज करण्यासाठी ते स्वतः खूप कष्ट घेतात. तर
तसं वृश्चिक रास आहे, आतल्या गाठीची रास आहे, खूप चुजी आहे. ठीक आहे, खूप म्हणजे अभ्यास जरी कमी केला असेल, म्हणजे शाळेतला अभ्यास जरी कमजोर असेल तरी इंटेलिजन्स इतकी स्ट्रॉंग असते. ठीक आहे, त्याच्यामुळे वृश्चिक रास ही आम्ही म्हणतो घरात एकतरी वृश्चिक राशीचं असलं पाहिजे, कारण बिझनेस इंटेलिजन्स करस्पॉन्डन्स त्यांच्याकडे जास्त चांगला आहे. खूप चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात, खालच्या लोकांकडनं काम करून घेऊ शकतात, आहे ना. तर ते सुपरविजन क्वालिटी पण यांच्याकडे खूप चांगली आहे. मोदी हे पंतप्रधान मोदी हे वृश्चिक प्रभावी आहे. त्याच्यामुळे ते काम करून घेऊ शकतात सगळ्यांकडनं, ती क्वालिटी आहे त्यांच्यामध्ये. पण धनुरास ही लोकांचं चांगलं करा हे सांगते, कमी वेळामध्ये जास्त आउटपुट देते, पण याचा त्यांना मानसिक त्रास जास्त असतो. कारण गरज नसताना सुद्धा एखाद्याचं चांगलं वागण, गुरु आहे ना, मूळ त्रिकोण रास आहे, म्हणून विद्यार्थी जर काही करत असेल तर शिक्षकाला जास्त वाईट वाटतं. म्हणून कधी कधी लोकांना गाईड करताना स्वतःकडे मग ते चांगलं होऊन जातं आणि माझ्याकडे मग त्यांचं लक्ष नाही, किंवा माझा वापर करून घेतला गेला आणि आज मला सोडलं गेलं, असं ते धनुराशीला बरेचदा वाटत असतं. मग प्रचंड कर्तबगार, बुद्धिमान, शॉर्ट टाईममध्ये मॅक्झिमम आउटपुट काढणारी आहे ना, अशी ती रास आहे. ठीक आहे, ज्ञान संग्रह करण्याची जी बौद्धिक कुवत आहे ती या राशीकडे खूप चांगली आहे. दे आर व्हेरी गुड गाईड. त्याच्यामुळे डॉक्टर म्हणण्यापेक्षा वकील झाले, टीचर्स झाले, कन्सल्टंट्स झाले, हे सगळे याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने हे लोक काम करतात. बिझनेस कॉर्पोरेट्समध्ये एका ॲज अ CEO म्हणून पूर्ण होलसेल कंपनीला मॅनेज करायचं आहे, तर ती इंटेलिजन्स त्यांच्याकडे चांगली असते. मकर रास आहे, कष्टाळू रास आहे. तर कष्ट करून बुद्धी आणि मेहनत या दोघांचाही वापर करूनच आपल्याला पुढे जाता येईल, त्यांची मूळ भूमिका असते. पण स्त्रीच्या बाबतीत वेगळी आहे, पुरुषाच्या बाबतीत वेगळी आहे. तर ही रास फार कष्ट करणारी रास आहे. शनीची त्याज्य रास आहे, थोडंसं कुंभेपेक्षा याला कमी वेटेज आहे. पण तेच कुंभ बघाल ना, तर मॅथमॅटिशियन असेल किंवा सायंटिस्ट असेल तर तुम्हाला सगळे याच्यातले हायली फोकस्ड, कॉन्सन्ट्रेशन देऊन काम करणारे असतात. त्यामुळे कुंभ राशीचे लोक मोठ्या मोठ्या पोझिशन सायलेंटली हँडल करताना बघतात. बरेच लोक मग म्हणतात तर आम्ही थँकलेस जॉब करतोय. बेसिकली तुम्ही लोकांपासून आयसोलेट होऊन काम केलं ना, आणि सगळं यांचं रिस्क असेसमेंट खूप चांगलं असतं. ठीक आहे, मग हे सगळ्या फील्डमध्ये ते काम करतात, त्यांच्या फील्डनुसार मग त्यांचं ॲक्टिव्हिटीज, त्यांचं काम करण्याची पद्धत ही सगळी बदलत जाते. मग तशीच मीन रास आहे, देवभोळी रास आहे, 2 उलटे मासोळे आहे, द्वंद्व स्थितीत द्विस्वभावी पण मोक्षकारक रास आहे. लवकर कोणती गोष्ट विसरता येते आणि पाण्याचा स्वभाव आहे, जलतत्वाची आहे, तर ते वर्तमानासोबत लगेच ऍडजस्ट होऊन पुढे जातात. पण कोणत्याही म्हणून यांना फसण्याची भीती मात्र जास्त असते, कारण कोणत्याही प्रभावात पाणी लवकर येतं ना, तुम्ही जो रंग टाकला तो त्या पाण्याचा रंग असतो. म्हणून मीन राशीच्या लोकांना कधी कधी, आमचा जो एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे ते लवकर कोणाच्या प्रभावात आल्यामुळे फसण्याचे चान्सेस जास्त असतात, किंवा यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कामं करून घ्यायला जरा सोपं जातं लोकांना. तर मीन राशीचे लोक हे पण एक गॉड गिफ्ट असतं की ते त्यातनं पण बाहेर निघतात वाचून. त्याच्यामुळे पण कोणत्याही गोष्टीत आत्मा टाकून काम करणे, मग मला त्यातनं फायदा मिळतोय नाही मिळतोय, एक स्टेजला हा विचार सोडून ते काम कसं चांगलं होईल या प्रवृत्ती प्रभावितून ते काम करतात. सामान्यात असं तर खूप मोठं विश्लेषण आहे, पण हे सामान्यतः एक जनरल टर्मिनॉलॉजी. टर्मिनॉलॉजी बरोबर. या सगळ्या गोष्टींबरोबर एक आणखीन 2 गोष्टी जोडल्या जातात, ते म्हणजे वेळ आणि तारीख. बरोबर. याचं कसं महत्व आहे? बघा, तुम्ही एक जे बी रोवता, आम्ही असं म्हणतो की माणूस म्हणजे बी आणि वास्तू म्हणजे शेत, आणि त्याच्या अवतीभोवती उपलब्ध अवस्था म्हणजे वातावरण. आता तुम्ही कोणत्या परिस्थितीत जन्माला आलाय, तर कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळेला आणि कुठे, मला सांगा. पावसाळ्याच्या आधी रोवणी का नाही करत? उन्हाळ्यात अनुकूल वातावरण नसतं त्याच्यासाठी ज्या गोष्टी. मग तुम्ही जर प्रतिकूल वातावरणात प्रतिकूल ठिकाणी जन्माला आले तर तुम्हाला तुमचे अनुभव कसे येईल? बरोबर, प्रतिकारात्मकच येतील. मग वेळ आणि परिस्थिती, तुम्ही कुठे जन्माला आलात, कोणत्या वेळेत जन्माला आलात, आणि तुम्ही पृथ्वीवर आला, पण अर्थ इज ऑल्सो द मेंबर ऑफ सोलार फॅमिली. सौर कुटुंब आहे. कुटुंबामध्ये एखादा माणूस थोडा कमी जास्त राहिला, म्हणजे एक केस आली होती की यार आमच्या मुलांनी काय पाप केलाय, त्याच्या काकांनी केलं होतं, पण आता मुली भेटत नाही त्या काकामुळे. यू हॅव नॉट डन एनी बॅड थिंग, बट तुमच्या हिस्ट्रीमध्ये असं काही आहे, पण तुमचा भूतकाळ पाठ सोडत नाही. तर तुमच्या फॅमिली मेंबरपैकी एक असा मेंबर आहे की त्यांनी काहीतरी अवांछनीय गोष्ट केली आहे जी समाजाला आवडत नाही, पण तुम्हाला रिलेट केलं जातं. मग या पृथ्वीवर तुम्ही जन्म घेता, त्या जन्म घेतल्यानंतर या कुटुंबातला एकही प्लॅनेट जर खराब राहिला
तर त्या प्लॅनेटला घेऊन तुमच्या आयुष्यातला जो काही रोल असेल तो रोल तुम्ही बरोबर निभावत नाही याचा अर्थ हा हे सामान्य विचार आहे. सो तुम्ही ज्यावेळी जन्म घेता तर तुम्हाला कोणत्या प्लॅनेटची कशी अनुकूलता आहे ना, त्यांचं कंजंक्शन काय आहे, दृष्टीयोग कसे आहे, आणि त्रिएकादश योग आहे का, मृत्यू षडाष्टक आहे का, ठीक आहे, केंद्रयोग आहे का, हे सगळे योग बघितले जातात आहे ना. आपण सगळे योग जुळून यायला पाहिजे आहे ना. मग हे प्लॅनेट पण जुळून यायला पाहिजे ना योगांसाठी. सो एव्हरी प्लॅनेट हॅज देअर ओन टेंडन्सी. तर ते तुम्हाला कुठे सपोर्ट करत आहे आणि कुठे सपोर्ट करत नाही. सगळेच सपोर्टिव्ह प्लॅनेट तुमच्या सगळ्यात एंडवर मदत नाही करणार, आणि सगळ्यात सपोर्ट न करणारे प्लॅनेट ठीक आहे तुम्हाला प्रत्येक वेळेस सपोर्ट करणार नाही असं पण नाही. दोन शत्रू एकत्र येतात ना, आहे की नाही. दोन विरुद्ध पक्षाचे नेते जेव्हा माहिती आहे की आपण वेगळे राहून तर काय फायदा नाही आहे, पण एकत्र येऊन काहीतरी मिळू शकतं, मग भलेही पटत नसेल पण ते एकत्र येतात की नाही. बरोबर, राजकीय दृष्ट्या फायद्यासाठी. बरोबर. मग हे जे तुम्ही जन्म घेता, तर जन्म घेताना ज्या ठिकाणी ज्या वेळेला जन्म घेता त्यावेळेसची जी खगोलीय आणि भौगोलिक स्थिती असते त्याच्यानुसार तुमचं ब्रेन न जेव्हा निसर्गाशी इंटरॅक्ट करायला लागतं त्यानुसार त्याचं स्ट्रक्चर डेव्हलप व्हायला लागतं. जे पिंडी ते ब्रह्मांडी. नायट्रोजन 70% आहे बॉडीमध्ये, हायेस्ट आहे. तर बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी नायट्रोजन पाहिजे आहे ना. पाणी जास्त आहे, शरीरात पाणी जास्त पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या तर विजिबल गोष्टी आहे. पण जर कॉलरा पूर्ण गावात पसरायचं असेल तर सूर्यकिरण चिकित्सेप्रमाणे सूर्याचे किरण मंगळावर जातात, ते पूर्ण नदीवर पडतात, त्या पूर्ण गावात कॉलरा आणि देवी पसरायची. तो मंगळाचा रोग आहे. ठीक आहे. म्हणजे इतका मोठा संबंध आहे आपल्या शास्त्राशी, ग्रहांचा आणि शरीराशी. तर म्हणून तुम्ही जेव्हा जन्म घेता तेव्हा कुठे घेता आणि ह्याच्यानंतर तुम्ही कोणत्या कुटुंबात घेता हा सगळ्यात मोठा भाग आहे. तर 70% जरी हे ग्रह असेल तरी 30% तुमचं कुटुंब आहे. पूर्णतःच तुम्ही ज्योतिषावर अवलंबून नाही राहू शकत. 30% हा आता उपलब्ध असलेली जी व्यवस्था आहे आणि अवस्था आहे ती जबाबदार असते. ओके सर, सध्या देशात लोकशाहीचा उत्सव चालू आहे. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रचार चालू होता. अबकी बार 400 पार, अबकी बार 400 पार. पण देशात एकमेव एक व्यक्ती तुम्ही होतात की ज्यांनी अगोदर प्रेडिक्ट केलं होतं की 220 ते 240च्या मध्ये कुठेतरी त्यांचा आकडे असेल, आणि एक्झॅक्टली तसंच घडलं. तर राजकीय पक्षांची कुंडली असते का, किंवा हे ॲझम्पशन कसं केलं जातं नेमकं? बघा, हा काही एक दिवसाचा अभ्यास नाही आहे. आणि कसं आहे की एक तुम्ही सांगितलं की आम्ही 220 ते 240 म्हटलं, पण त्याच्यानंतरच्याच 2 सेकंदानंतर मी अजून एक गोष्ट म्हटली की महायुती पण 300च्या पलीकडे नाही जाणार, 300च्या आतच राहील. हो बरोबर. 296 राहील. बरोबर. ठीक आहे. पण तेवढंच नाही, आपण त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये 2018 मध्ये सांगितलं होतं की बीजेपी सोबत शिवसेना असताना महाराष्ट्रामध्ये एनसीपी शिवसेनात गव्हर्नमेंट फॉर्म करेल, जेव्हा की शिवसेना बीजेपी सोबत होते. मग आपण सांगितलं की पुढच्या एका वर्षामध्ये महाविकास आघाडीची सत्ता जाणार. 1 जूनला टाकलं, आदल्या वर्षी 22 जूनला गेली, पुढच्या वर्षी. बरोबर. ते जे काही गोष्टी आहेत तुमच्या आहे त्या ना. फेसबुक वॉलवरती, सोशल मीडिया वॉलवरती आहेतच त्या. आहे ना. आता हे का, ह्याचा अभ्यास काही आता नाही सुरू झाला. इट इज स्टार्ट फ्रॉम केदारनाथ. ओके बरोबर. 2000 आय थिंक 13-14 मध्ये ही दुर्घटना घडली होती, त्याचा सुद्धा आपण. मग केदारनाथ का बरं, सम पर्सन कम टू मी आणि ही साईड की मला अशी इंडस्ट्री एस्टॅब्लिश करायची आहे, काय वाटतात परिस्थिती. तर आपण सगळ्या अँगलने विचार करतो. मेदिनी मार्केट काय असणार, काय काय असणार, त्याची वैयक्तिक होरोस्कोप काय म्हणतो, त्याच्या कंपनीले CEO, प्रेसिडेंट आणि हेड्स, प्लांट मॅनेजरपासून सगळे काय राहणार, सप्लाय चेन मॅनेजर कसं आहे, त्याचं ॲटिट्यूड, त्याचं क्वालिटी, हे सगळं बघितलं जातं. आणि त्याचं पॅशन किती आहे काम करण्यात, फक्त पगारासाठी करतो की परफॉर्म करण्यासाठी करतो. पण हे होत असताना तुमची कंपनी टिकण्यासाठी जसं मार्केट आवश्यक आहे तसं भौगोलिक स्थिती पण आवश्यक आहे ना. मग भौगोलिक स्थितीचा अभ्यास करणं सुरू केलं आपण. त्यातनं मग माहिती पडलं की पर्टिक्युलर झोनमध्ये केदारनाथ म्हणजे त्या भागामध्ये अशी दुर्घटना होऊ शकते. त्यानंतर ती झाली सकाळी, मग आपली न्यूज छापली होती. त्याच्यानंतर मग आपण नेपाळचं सांगितलं होतं की 1 आठवड्यामध्ये नॉर्थ ईस्टमध्ये हा असा येणार आहे, तर भारतीय जिओलॉजिस्टनी आणि NDRFने तयार राहावं. तिसऱ्याच दिवशी 7.8 रिक्टर स्केलचा भूकंप इकडे आला. त्याच याच्यामध्ये आपण वर्ल्ड वॉर सिरीज सुरू केली. बरोबर. इस्रायलचा विषय. हे करतच असताना 2018 पासून आपण याचा स्पेसिफिक अभ्यास सुरू केला. आता करण्याचं कारण काय आहे की तुम्ही टेंडरमध्ये परफॉर्म करता. कसं होतं, पॉलिटिकल
सिच्युएशन्स तर खराब झाल्यात. आपण आता खूप लोक म्हणतात ना यार आपण हा पहिला विकास पाहिलाच नाही, रोड इतके सिमेंट रोड बघितले, सिमेंट हायवे बघितले नाही, बऱ्याच गोष्टी बघितल्या नाही, आहे की नाही. काही लोक म्हणतात की ती इतके टॅक्सेस आम्ही आधी पाहिले नाही. तर लोकांचे व्ह्यूज वेगळे वेगळे आहे, ठीक आहे. तर हे बघण्याचं कारण काय की कॉर्पोरेट हाऊसेस असेल किंवा सामान्य नागरिकांचं आयुष्य असेल याच्यावर राजकीय परिस्थितीचा डायरेक्ट इम्पॅक्ट असतो, आहे ना. सो मग याचा अभ्यास करणं ही आपली गरज होती, आहे ना. तुम्ही जेव्हा एका इंडस्ट्रीविषयी भाकीत करतात आता इन्व्हेस्टमेंट काय आणि गव्हर्नमेंट पॉलिसीजचा त्याच्या ओव्हरऑल फायनान्सेसवर काय परिणाम पडणार आहे याचा पण अभ्यास करावा लागतो. मग गव्हर्नमेंट कोणती असणार याचा अभ्यास करावा लागेल. तर मार्केटमध्ये जे रेग्युलर पैसा इन्व्हेस्ट करतात अशा लोकांचं इन्व्हॉल्वमेंट गव्हर्नमेंटमध्ये आणि गव्हर्नमेंटला त्यांना अशाही लोकांना सपोर्ट, की एक साधारण माणूस 10,000 कमवणारा माणूस 1,000 रुपये टाकून 1,200 रुपये करू शकतो, ही वृत्ती गव्हर्नमेंटने तयार केली. बरोबर. मग ह्याच्यासाठी कोणती गव्हर्नमेंट येणार, राशनिंग हे जे पूर्ण सिस्टम आहे आधीच्या गव्हर्नमेंटने आणलं, ठीक आहे. सो असं आहे की एक गव्हर्नमेंट आहे ते कधी खालच्या म्हणजे कमी कमवणाऱ्याचा विचार करून आपल्या सगळ्या पॉलिटिकल पॉलिसीज बनवते. एक गव्हर्नमेंट आहे की जे खालच्या माणसाला वर कसं आणायचं, ठीक आहे, आणि वरच्या माणसाला जर स्ट्रॉंग नाही केलं तर खालच्या लोकांना कशा नोकऱ्या मिळेल असा विचार करते. तर इट डिपेंड्स की हाऊ त्यांची थिंक टँक्स काय आहे. मग जेव्हा आपण हे सांगितलं की इतक्या इतक्या सीट्स येणार, ह्या गव्हर्नमेंट बदलणार, तर प्रत्येक स्टेटचा अभ्यास करावा लागतो अशा वेळी. आणि प्रत्येक स्टेटच्या जे डॉमिनंट लीडर आहे त्यांचा अभ्यास करा. पक्षाला कधीच पत्रिका नसते, वस्तू आणि प्राण्याला असते, प्राणाला किंमत आहे. हाऊ यू डिलिव्हर, मी कसं आहे ना की पक्षाला काही इंटेन्शन नाही, हा इंटेन्शन लीडरकडे असतं. या लीडरचं इंटेन्शन काय आहे, ओके, आहे ना. तर तुमचा जो लीडर आहे, म्हणजे इंदिरा गांधींचं एक इंटेन्शन होतं, एकेकाळी ते खूप चांगलं होतं, जबरदस्त जिंकला, एकेकाळी इंटेन्शन मध्ये बदल झाला असं कळलं, त्यांचा पक्ष पडला, ठीक आहे. तसंच पंतप्रधान मोदींच्या बाबतीत घडलं, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांबद्दल घडलं, त्यांच्या पक्षामध्ये नेते तयार होणंच बंद होऊन गेलं, आहे ना. मोदी जी आहे जितने की गॅरंटी आहे, मग आम्ही कशाला काय करायला पाहिजे, आम्हाला तिकीट मिळेल जिंकणारच आहे, माहितीच आहे. तर व्यक्तिकेंद्रित एक बौद्धिकदृष्ट्या पंगू झाले ना हे लोक, आहे की नाही. तर लीडर्स तयार होणं बंद झालं, आहे की नाही. मग एक लक्षात व्हायला मोदींकडे पण आपण मत दिलंय पण आमचे लोकल प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होता, आता काय करायचं आम्ही, तर लीडर बदलायचा, आहे ना. मग सगळ्या लिडर्सची पत्रिका बघितली लागली, डॉमिनंट लिडर्सची पत्रिका, की ज्याच्याकडे पण एक होप आहे की आम्ही जिंकू शकतो, आमचं डेव्हलपमेंट होऊ शकतं. तुमच्या टीओडीवर बरेच व्हिडिओज पाहिले, रील्स पाहिले की ज्याच्यामध्ये बीड, नांदेड किंवा मराठवाड्याची परिस्थिती पाहिली. 10 वर्षापासून एक सरकार आहे केंद्रात, राज्यात, महानगरपालिकेमध्ये सुद्धा, पण तरी डेव्हलपमेंट करण्याची क्षमता नाही आहे. म्हणजे खूप काय बदल नाही झाला पर्टिक्युलर भागात. स्मार्ट सिटी प्रश्नच राहिले. स्मार्ट सिटीचं काय झालं तुमच्या, ठीक आहे. स्वच्छ भारत अभियानाचं काय झालं, स्किल इंडियाचं काय झालं. तुम्ही $2300 मिलियन आणि $1500 मिलियन वर्ल्ड बँकेकडून घेतले, 630 कोटी फक्त ऍडव्हर्टिजमेंट मध्ये खर्च केले, $630 मिलियन ते वापस करायचे ना. आता नॉन प्रोडक्टिव्ह गोष्टीमध्ये गेले ना, त्याचा इफेक्टिव्हनेस काय आहे स्किल इंडियाचा, हे लोकांना माहिती आहे ना. त्यात रिसेशन आहे, मेकॅनिकल वाल्याला मेकॅनिकलचं एज्युकेशन घेऊन जर IT मध्ये नोकरी करावी लागत आहे, ही परिस्थिती आहे, ठीक आहे. तर मी लावलेला पैसा, कर्ज करून लावलेला पैसा, त्याचा आउटकम काय आहे, शेवटी मी माझं लिव्हिंग स्टँडर्ड काय आहे ह्याचा विचारात खालच्या स्तरावर केला जात आहे, ठीक आहे. तुमचे मोटिव्ह बदलून गेले. मग वरच्याची जी पत्रिका असते तुमच्या लिडरची, तर त्याची थॉट प्रोसेस कशी चेंज होत आहे, त्याचा कामावर काय परिणाम पडतोय आणि त्याच्यामुळे तो खालच्या लोकांना काय संदेश देतोय, त्याच्यावर सगळं गणित अवलंबून. एव्हरी इमोशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, आहे ना. महाराष्ट्रातल्या जनतेला आता विधानसभा येऊ घातल्यात, तर मुख्यमंत्री कोण होईल, काय आपलं अनालिसिस आहे? बघा, मुख्यमंत्र्यांचं नाव सांगणं यासाठी कठीण आहे, कारण खिचडी एवढी मोठी आहे. कसं आहे, महायुती म्हणा की महाविकास आघाडी म्हणा, इथे कोणी त्याग करायला तयार नाही हो, इथे गरजेपोटी एकत्र आहे. आणि रामाचं राज्य रामराज्य का होतं, कारण रामाने प्रत्येक वेळी त्याग केलाय, वडिलांसाठी त्याग केला. एक ज्याच्या याच्यातला जो एक धोबी, आता मला नेमकं तो धोबीच होता की कोण आहे ते डोंट नो, ठीक आहे. पण त्याच्या म्हणण्यावरनं कथेप्रमाणे सीतेला जंगलात नेलं, मुलं जंगलात होती. संघर्ष आणि त्याग हा फक्त राज्यासाठी आणि परिवारासाठी दोघांसाठी केलाय रामाने, म्हणून राम आपला राजा आहे. कृष्ण जगद्गुरु आहे पण राजा राम आहे,
कोणत्या राज्यात ती त्यागाची प्रवृत्ती आहे? भाजपनी जर शिंदे गटालाच मुख्यमंत्रीपद द्यायचं तर उद्धव ठाकरेला का नाही दिलं मुख्यमंत्रीपद? शेवटी मुख्यमंत्री त्यांचा नाहीच आहे ना. त्यांनी साध्य काय केलं? बरोबर. बरोबर. अजूनही महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री ठरत नाही. का नाही ठरत आहे? परिस्थिती आली की पाहू. म्हणजे वेगवेगळं राहून सिद्ध करायचं आणि राहायचं एकत्र. मुख्यमंत्री कसं आपलं सगळं कसं आहे की ते जबरदस्तीने कोणता तरी मोठा पक्ष आला म्हणून त्याला मुख्यमंत्री करावं लागत आहे. पण जर करायचं तर आता ठरवू शकतात ना की कोण बनेल मुख्यमंत्री. मग त्याग आहे का कुठे? त्यांच्यात एक कॉमन चर्चा अशी आहे की ज्याच्या जास्त जागा त्याच्या मुख्यमंत्री कोणात बरं जास्त जागा आल्या म्हणून मुख्यमंत्री तसा कॅपेबल होतो का? मुख्यमंत्री होण्यासाठी स्पेशल क्वालिटीज लागतात की नाही? बरोबर. विलासराव मुख्यमंत्री असताना प्रमोद महाजन असेल, मुंडे साहेब असेल, एकत्र स्टेज शेअर केलाय की नाही? हसत खेळत विरोधकांसोबत हसत खेळत राज्य केलंय. म्हणजे मी कोणत्या पक्षातला हे म्हणत नाही. ठीक आहे. त्यावेळची देवेंद्रजींनी 14 ते 19 चांगला काळ गाजवला की नाही? गाजवलाच ना. बरोबर. महाराष्ट्राला एक पण आज काय झालं, लोकांच्या घरात पाणी चाललं नागपूर सारख्या ठिकाणी, जिकडे उपमुख्यमंत्री पण आहेत, गडकरी पण आहेत. बरोबर. जे सार्वजनिक बांधकाम मंत्री, रोड परिवहन मंत्री, रोड मधनच पाणी घरी चाललंय. ठीक आहे. त्याला ते जबाबदार नाही आहे. पण या यंत्रणा ज्या आहेत, कमिटमेंट तुम्ही देताय ना लोकांना, या यंत्रणांवर नियंत्रण कसं आणणार? तर मुख्यमंत्री तो असतो ज्याच्याकडे गव्हर्निंग आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्वालिटी असतात. जे कमिटमेंट आपण दिले होते, FDI ला विरोध केला होता 14च्या आधी. मीनाक्षी लेखींनी म्हटलं होतं 500 ची नोट बंद करेल तर काय होईल 2013च्या इंटरव्ह्यू मध्ये. स्वतः बीजेपी आल्यानंतर नोट बंदी केली. मग त्या इंटरव्ह्यूचं काय झालं? तुमची मुख्य भूमिका बदलली. 60% FDI जेव्हा त्याचा विरोध बीजेपीने केला, त्यांनी 100% FDI दिला त्याच्यानंतर. तुम्ही चांगलंच करताय पण आपली भूमिका क्लिअर ठेवली पाहिजे. सगळ्यात पहिल्याच्या काळामध्ये विकास आणि हे सगळे मुद्दे होते. 100% हा हिंदू राष्ट्र आहेतच, पण त्याच्यासोबत बाकी मुद्दे पण महत्वाचे होते. शेतकरी आत्महत्या हा फार महत्वाचा मुद्दा आहे, कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे. ठीक आहे. सगळ्यात काय IT मध्ये नोकऱ्या नाही करू शकत आणि IT कंपन्यांमध्ये इतकी कुवत नाही की सगळ्यांना त्या अलोकेट करेल आणि अकोमोडेट करेल. मग जेव्हा एक जो पैसा असतो तो पैसा तुम्ही संपवून टाकला व्हॅनिश. कारण ह्यांना फायनान्शियल लिटरसी नाही ना. आपल्याला 10वी पर्यंत एज्युकेशन मध्ये फायनान्शियल लिटरसी आणि लिगल लिटरसी हा विषयच नाही 12वी पर्यंत. त्याच्यामुळे त्याला जसे पैसे जमले तसे त्यांनी जमा केले. भाजीवालीने डब्यात जमा केले. तिला वाटलं माझ्याकडे ब्लॅकच मनी आहे, तिने नेलाच नाही ना बरेच लोकांनी. कारण फायनान्शियल लिटरसी नाही. अचानक नोटबंदी झाली. तो देशाच्या हिताचाच निर्णय होता. पण असं आहे नाही की त्याच्यानंतर ब्लॅक मनी आला का? प्रॉब्लेम असा आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. ठीक आहे. तर हे छोटूसं वाक्य आहे, पण आपण जे बोलतोय ते अनुभवायला येत आहे का? गोष्ट नंबर 1. त्याच्यामुळे 6 पक्षांचं सरकार, 6 पक्ष सध्या राजकारणात, आणि तिसरी आघाडी पण आता ओपन होणार असं बच्चू कडूंनी एक अंधुक असं वातावरण निर्माण केलं आहे. त्याचे प्रत्येक लिडरचा वैयक्तिक अभ्यास होतो ना. 6 पक्षाच्या टॉप लिडरचा आता अभ्यास करावा लागेल जेव्हा ते भाकीत टाकताना. त्याच्यामुळे हा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा तसं तर मी म्हटलंय, माझ्या आता तरी जे मला चित्र दिसत आहे त्यानुसार महाविकास आघाडीचं प्राबल्य जास्त आहे सत्तेत येण्याचं. ठीक आहे. प्रेमातून प्रेम मिळतं. प्रेमाने पैशाने प्रेम विकत घेता येत नाही, एवढं लक्षात ठेवा. बरोबर. ठीक आहे. राजकारणात सर वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत. कोणी आक्रमक भाषण करतं, कोणी बोललेला इम्पॅक्ट फार पडतो. काही जणांचं काही नसतं तरी त्यांना लॉटरी लागून जाते. बरोबर आहे. नेमक्या पर्सनॅलिटीज ज्या आहेत त्यांच्या कुंडली कशा असतात? नाही बघा, कोणत्याही व्यक्ती आपल्या भाषण, ठीक आहे, हे कला आहे, पण तो भाषणचं सादरीकरण कसं करतो हे त्याचं कौशल्य आहे. मग चांगलं भाषण देण्यासाठी चांगले विषय असेल, चांगली वाक्यरचना असेल, पण ते कौशल्य कसं आहे ते लोकांना कंटाळवाणे नको वाटायला. थोडं हसलं पाहिजे, थोडं तो क्रोध असला पाहिजे, थोडं डोळ्यातनं पाणी आलं पाहिजे, है ना. त्याच्या वेगवेगळ्या भावना आहे, त्याच्या वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन तिथपर्यंत पोचता आलं पाहिजे. हे ज्याला पोचता येतं आणि ज्याला लोकांना धीर देता येतो, आणि धीर दिल्याच्या नंतर ज्या विषयासाठी धीर दिलाय ते कृतीत काही वेळानंतर ज्याला आणता येतं त्याच्या भाषणालाच लोक ऐकतात. किंवा काय त्यांच्या कुंडलीत असतं. बघा, सामान्यतः गुरु प्राबल्य आणि मंगळाचं प्राबल्य असणारे लोक हे जास्त मोठे होतात. म्हणजे त्यांना राजकारणामध्ये त्यांना फॅन फॉलोईंग मोठी असते. पण गुरुचे जे लोक असतात ते चांगले लोकनेते बनतात.
आणि जे मंगळाचे लोक असतात, ठीक आहे, ते एकाधिकारवादी राजे बनतात. ठीक आहे. त्याच्यामुळे पुतीनपासनं तर जे एकाधिकारवादी राजे आहेत, तर ते तुम्ही बघा, हे मंगळाचं आधिपत्य असणारे लोक आहेत. मास लिडरशिपमध्ये जे मास लिडरशिप येते, ज्याला गरीबापासून श्रीमंत मानतो, ईस्टपासून वेस्टमध्ये मानतो, तिथे शनी प्राबल्य जास्त राहतं. ठीक आहे. बिकॉज शनीला पेन कळतं, ही नोज द पेन. म्हणजे शुक्रा म्हणजे तुळ राशीत उच्चता शनी आहे महात्मा गांधींच्या पत्रिकेमध्ये. कुंभ राशीचे आपले अटल बिहारी वाजपेयी आहे. प्रेम आहे, त्यांना कळतं, आपलेपण आहे त्यांच्यात, ते संतुलन करतात. पवारांची कशी आहे पत्रिका? काय ते साहेब बनवून आपल्याला हे आले नाही ना आपल्याकडे आणि त्यांचा खूप डेटा नाही आपल्याकडे. पण हे जे नेते असतात, हे सामान्यतः मंगळ आणि शनीचं कॉम्बिनेशन आहे, इतकं माझा अभ्यास आहे. आणि शनीची राजकीय बाजू जरी सोडली तरी या वयात ही जी त्यांची काम शनी करण्याची हे दिसते. वृद्धापकाळात काळात स्ट्रॉंग बनवणारा शनीच आहे. यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे अंगावर फक्त एक धोतर घालून काठी घेऊन प्रवास करण्याची क्षमता उच्च शनीने महात्मा गांधींना दिली. रोगाशी लढत याही वयामध्ये लढण्याची शक्ती शनीने दिली पवारांना. जो स्वतः प्रॉब्लेम तयार करतो तो त्यांच्याच्यात जर राज्यकारक असेल, ठीक आहे, तर त्यांना कोणाचा त्रास होणार आहे? ठीक आहे. याला जोडून एक प्रश्न, राहू प्रबळ आहे, त्याच्यामुळे ते फार गूढ आहे, तुम्ही त्यांच्या पोटातलं काय जाणू शकत नाही, पण तेवढीच इंटेलिजन्स आहे. पण त्यांना एक मानावं लागेल की त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर कधी लक्ष दिलं नाही. ते अढेर राहिले आपल्या कॉन्स्टिट्युएन्सी. सत्ता कोणी पण होऊ द्या, पण 40 ते 55 आमदार नेहमी राष्ट्रवादीचे राहिलेले आहे. बरोबर आहे ना. ते नेहमी मास्टर कार्ड त्यांनी प्ले केला आहे. त्यांनी तेवढंच सांभाळलं, तेवढीच जबाबदारी केली. शनीचा गुण आहे, तेवढंच लिमिटेड राहतात, पण फार कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस राहून काम करतात. मोठा आशीर्वाद शनीचा आहे. मग त्यांचा तुम्हाला तर ज्याला शनीचाच आशीर्वाद आहे, उनका कोण काय बिघडा आहे का? फडणवीस मुख्यमंत्री होऊन उपमुख्यमंत्री झाले, ते पण शनीचाच आहे विषय. ठीक आहे ना. शनी 2 ठिकाणी आहे. चांगला असेल तर तो तुम्हाला लाईफ टाईम एका पोझिशनला खूप मोठी नाही बनवणार, तर लहान पण नाही होणार. पण तिथे शनी थोडा इश्यू प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि जिथे गुरुचं बळ जिथे वीक आहे, तिथे अप्स अँड डाऊन्स तुम्हाला बघायला मिळतात. शनी गुरुचं जे बॅलन्स आहे तो जर चांगला असेल तर तो बॅलन्स्ड राहतो. आणि राहूची स्थिती पण फडणवीसांच्या याच्यामध्ये तितकी सपोर्टिव्ह नाही आहे. त्याच्यामुळे सडन हॅपनिंग्स जे आहेत, जजमेंट न येणाऱ्या गोष्टी आहे ना, एखादी गोष्ट आपण व्हर्च्युअलाइज करतो की हे केलं तर बेटर आहे, तर आपण चांगल्यासाठीच करतो, पण जजमेंट चुकल्यामुळे होणारी जी स्थिती आहे, त्याच्या मंगळ स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. शुक्रासारखा प्लॅनेट चांगला आहे, त्याच्यामुळे त्यांचं प्रेझेंटेशन चांगलं आहे, आक्रमकता आहे, तत्पर आहे, मित्रांची काळजी घेणार. त्यांनी काय असं चुकीचं केलं का आतापर्यंत? पण असं बिलकुल नाही आहे. पण कधी कधी अंदाज चुकल्यामुळे होणारे जे परिणाम आहे ते भोगावे लागतात. शनीमुळे तुम्ही फोकस राहू नाही शकत. ठीक आहे. तुमचा एरिया तुम्ही लिमिट करू नाही शकत. तुम्हाला एकदम अचानक म्हणजे मुख्यमंत्रीचे कॅन्डिडेट नसताना महाराष्ट्र तुमच्याकडे आला, अचानक आला. बरोबर. ठीक आहे. त्याच्यामुळे एकदम समजणे, महाराष्ट्राच्या राजकारणाला समजणे. आपण लर्निंग कॉस्ट, आता ते जे पे करता येते लर्निंग कॉस्ट. एक आहे ना, कुठे जाऊन एज्युकेशन घेणे आणि मग नोकरी करणे, आणि एकदमच नोकरी करणे न एज्युकेशन घेता. ठीक आहे. म्हणजे त्यांनी एज्युकेशन घेतलं नाही असं मी म्हणत नाही, पण डायरेक्ट मुख्यमंत्री या पदावर आले आणि त्यांनी नीट सांभाळलं. पण आता काय की ते एका प्रवाहात आले, त्याच्यामुळे मॉनिटरिंग स्किल जे आहे, जे शनीकडे आहे, ते त्यांना प्राप्त नाही झालं. शिंदेना तर अपेक्षित पण नव्हतं, ते डायरेक्ट मुख्यमंत्री झाले. नाही तर हर्षलाचा संबंध आहे ना पत्रिकेमध्ये, आहे ना. मंगळ प्रबळ आहे त्यांच्या पत्रिकेमध्ये, बुधासारखा प्लॅनेट चांगल्या पोझिशनमध्ये आहे त्यांच्या पत्रिकेमध्ये. त्याच्यामुळे त्यांच्याकडे इंटेलिजन्स आहे. त्यांचा प्रेझेन्स जरी पूर्ण महाराष्ट्रात कमी असला तरी त्यांचा इंटेलिजन्स स्ट्रॉंग आहे. तुम्ही शांत राहून कुठेही तुमचा म्हणजे तुमचं ऍक्टिव्हिटी नसताना तुम्ही अचानक मोठे आले, याचा अर्थ इंटेलिजन्स आहे ना तुमच्याकडे. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने इंटेलिजंटली ती सिच्युएशनचा फायदा करून घेतला आहे ना. पण ते करत असताना आत्मविश्वास कुठेच कमी नाही झाला. म्हणून त्यांच्या बोलण्यामध्ये उतावळेपणा खूप नसतो, ते शांततेने पण गंभीर स्वरूपात बोलतात, है ना. म्हणून त्यांच्याकडे ते गांभीर्य आहे, म्हणजे गुरुचं गांभीर्य आहे आणि बुधाची इंटेलिजन्सी आहे. ठीक आहे. पण शुक्र तेवढा बळकट नाही आहे ना. काही लोक कायम सत्तेत असतात, सत्ताधीश, त्यांच्या पण मग काय असतं? 2 गोष्टी आहे ना, तुम्ही स्वाभिमानाने सत्ताधीश आहे की सत्तेत राहायचं म्हणून तुम्ही आपल्या सन्मानाशी
प्लस मायनस करता, याच्यानुसार मग तुमचा मान सन्मान पण असतो ना. बरोबर. तुम्ही ते स्वतःच गमावून टाकता एक स्टेज नंतर. सत्तेत राहणं हा महत्वाचा विषय नाही. राजकारणी हा राजकारणी असतो, तो मुख्यमंत्रीच असता पाहिजे असं नाही आहे. बरोबर. मुख्यमंत्री तर राजकारणाच्या तुमचा पक्ष आहे नाही आहे हा त्याच्यावर आहे. पण गडकरी जेव्हा विरोधी पक्षात पण होते तेव्हा ते गडकरीच होते. अटल बिहारी वाजपेयी एकटेच जेव्हा होते, ठीक आहे, तेव्हा ते एकटेच होते. त्यांना काय प्रधानमंत्री होते म्हणून ते मोठे झाले असं आहे का? नाही. हे त्याही वेळी मोठे होते जे विरोधी पक्षात होते. ज्या 13 पक्षांचा सत्ता घेऊन आले तेव्हा पण ते होतेच. ठीक आहे, जेव्हा गोधरा झालं तेव्हा पण ते होतेच. कारगिल झालं तेव्हा पण होतेच. म्हणजे तेजस हे जे फायटर एअरक्राफ्ट आहे ते पण त्यांच्या काळात झालं. म्हणजे असं नाहीये की ते अं, अं, विरोधी पक्ष ते प्रधानमंत्री झाले म्हणून ते स्ट्रॉंग होते. ते पहिल्यापासूनच फोकस्ड होते. ते डिपेंडंट नाही राहिले. ते स्वतःच्या कार्यामध्ये गुंतून राहिले की माझं काम चांगलं झालं पाहिजे. मी राजकारणात ज्या भूमिकेतनं आलोय ती भूमिका मी सिद्ध करू शकलो पाहिजे. म्हणून राजकारणाला स्वतःची एक नेहमी भूमिका पाहिजे. आणि जे बाकी राजकारणी म्हणले जे खालती आहे त्यांना स्वतःची भूमिका नाही. त्यांना फुकटची सत्ता पाहिजे. दे आर जस्ट डिपेंडेंट एमएलएस. त्यांना स्वतःचं अस्तित्व नाही आहे. ते कोणाचं अस्तित्व घेऊन कमी पैसा लावून कमी खर्चात कमी कष्टात त्यांना मोठं व्हायचं आहे. पण उपभोग सगळा घ्यायचा आहे. मग असं ज्यांना करायचं कष्ट न करता ते नेहमी सेकंड लाईनलाच राहणार आहे. ते फ्रंट लाईन फायटर्स कधीच नाही होऊ शकत. कुठल्या राशीच्या लोकांनी राजकारणाच्या नादीस लागू नये? हे राजकारणात प्रत्येकाची गरज आहे. जर एस जयशंकर म्हणाल ते पहिले कोणत्या त्यांना राजकीय इतिहास नाही आहे. मोदींसोबत आधीपासून होते ते पंतप्रधान मोदींसोबत. पण त्यांनी स्वतःला आपल्या बौद्धिक कौशल्य सिद्ध केलं आहे ना. राजकारणात प्रत्येकाची गरज आहे. सुरेश प्रभू नाही का, ते काय आक्रमक होते का? नाही. मनोहर पर्रीकर आक्रमक होते का? नाही. पण ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्वालिटीज चांगला होता. त्यांचा स्वतःच्या इच्छांवर आणि आकांक्षांवर कंट्रोल होता. साधारण होते ते. टू व्हीलरवर जायचे पण त्यांना भय कोणाच नव्हतं. बरोबर. कारण त्यांनी कोणाचं मनच दुखावलं नाही. प्रत्येक राशीचा माणूस राजकारणी आहे असं नाही. पण तो त्याचं राजकीय कौशल्य कसं सिद्ध करतो आणि स्वतःला पुढे येण्यासाठी स्वतःची कारकीर्द कशी सिद्ध करतो त्याच्यावर आहे. जर त्या राजकारण्याला माहिती आहे की माझा फायदा तसा कोणालाच नाही आहे ना, पण लोकांचा मला वापर करून घ्यायचा आहे आणि सत्तेतही टिकायचं आहे, तर मग अशा राजकारणी हे कधीच पुढे येऊ शकत नाही. फक्त ते मॅनेज आणि मॅन्युप्युलेट करतात बस. त्यांचा देशाला त्यांच्या यालाही फायदा होत नाही, कॉन्स्टिट्युएन्सीला, आणि महाराष्ट्र राज्यालाही फायदा होत नाही. पण पुणे मुंबई सोडलं आणि आता नागपूर सोडलं तर असे किती जिल्हे आहे मला सांगा की जिकडले मंत्री नाही झाले. जालन्याच्या पासनं जालन्याची आणि अंबडची काय अवस्था आहे. परभणी बिकट परिस्थिती आहे खूप. ठीक आहे, म्हणजे केंद्रीय मंत्र्याप्रमाणे सगळंच राहिलंय पंकजाताई मुंडेंच्या क्षेत्रातले. पण आज तिथे स्थिती काय? ठीक आहे, रेल्वे रूट तरी आहे का? रेल्वे मार्ग तरी नीट आहे का? रेल्वेचं जाळं. बरोबर. ठीक आहे, मूलभूत गरजाच नाहीत मुळात. म्हणजे तुम्ही सेंटरमध्ये राहून म्हणून असं आहे की पक्षामुळे तुम्ही मोठे होणार आहे आणि त्याच्या आत्मविश्वासाने तुम्ही स्टेजवरून बोलताय, पण ते कृतीतून दिसलं नाही की हारणार ना तुम्ही इलेक्शनमध्ये. बरोबर. किती दिवसपर्यंत तुम्ही पूर्वजांचं लिगसी कॅरी करणार, एनकॅश करणार? जर मुलांनी स्वतःनी कमवलं नाही तर बाप जातीची इस्टेट विकून विकून खावं लागतं. तेच होत आहे बरेच राजकारण्यांचं. शुभ रंग, शुभ दिवस, शुभ अंक यांचं काय महत्व आहे? तसं नाही, कारण की निवडणुका जाहीर झाल्या बरं की लोक लगेच तारीख वगैरे बघतात, अगदी वेळ वगैरे बघतात, मुहूर्त बघतात. या गोष्टी तुमच्या या प्रश्नाला मला इंटरेस्ट वाटला. तर 2 कारण आहे. म्हणजे असं म्हणायला नको, आता मी मे बी चुकत पण असेल की, पण हे माझं अझम्पशन आहे. आता जे होत आहे की आपले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या गुलाबी कोटवरनं विषय झाला, कदाचित मला वाटतं तुम्ही रिसेंबल त्याला करत असावे. आणि त्यानंतर लगेच त्यांनी आपली बहीण लाडकी बहीण योजना काढला. आता कसं की ते शुक्र प्रभावी आहेत, तूळ प्रभावी आहेत, त्याचा संबंध स्त्री राशींशी आहे. तर जनरली उपाय पण देताना स्त्री राशीच्या दृष्टिकोनातून आपण हे करत असतो. शुक्राचा रंग गुलाबी आहे, ठीक आहे, आणि तो स्त्रीकारक आहे. तर तुम्ही स्त्रीसाठी जितकं चांगलं करा. पण असं आहे की आई बहीण वगैरे ह्या सगळ्या भावना आहेत तर चांगलंच आहे. बघा, कोणाला 4 पैसे गेले सरकारकडनं चांगलंच आहे. पण असं आहे ना की आज जे आपण करतोय कसं आहे, त्याने तिची खरंच गरज भागणार आहे का? आहे ना, लॉंग टर्म सोल्युशन नाही काय. याची पण गरज आहे असं नाहीच म्हणत की याची गरज नाही. काही तबक्याला खरंच आहे गरज. पण एक सांगू का, शुभ रंग आणि हे सगळं आहे ना परिस्थितीनुसार रंग आहे.
ठीक आहे. जिथे सायलेन्स पाहिजे असेल तिथे तुम्ही शांत कलर वापराल. जिथे एकदम लाऊडनेस पाहिजे असेल तिथे ब्राईट कलर वापराल. जिथे तुम्हाला स्वतःला वेगळं दाखवायचं आहे. तर डिपेंड आहे तुमचे इमोशन्स कसे आहेत, तुमच्या लाइकिंग्स कशा आहेत, त्याच्यावर तुमचे कलर चॉईसेस राहतात. आहे की नाही, की तुमच्या वृत्तीनुसार, शरीरातल्या रासायनिक तत्वानुसार त्या कलर तुम्ही परिधान केल्याच्या नंतर ती वृत्ती ऍक्टिव्ह होते. आणि तसं तसं मग तुमचं बिहेव होतं. आहे की नाही. एकदम सात्विक विचाराच्या माणसाला तर डार्क कलर दिले घालायला तर थोडासा उदासीन होऊन जाईल. मग त्याच्या ऍक्टिव्हिटीवर परिणाम पडेल. तितकं एफिशियंटली आणि आनंदाने काम करायला पाहिजे, करणार नाही. तर आनंदाने केलेलं काम, उत्साहाने केलेलं काम नेहमी चांगलं असतं आणि त्याला झोप नाही येत काम पूर्ण होईपर्यंत. तर उदासीन वृत्तीने केलेलं काम कसं आहे ना, तो म्हणतोय कसे करून मला संपवायचं आणि लवकर निघायचं इकडनं. मग ते किती फिनिश्ड आहे, त्याची क्वालिटी आहे तो बघणार नाही, कारण ते उत्साही मनाने केलेलं काम नाही. तर रंगाचा संबंध मनावर होणाऱ्या परिणामांशी आहे. पण जर तुम्ही डिटर्मिनंट असाल ना, की नाही मला चांगलंच करायचं आहे काम, तर रंगाचा काय संबंध आहे त्याशी? राजकारणात बघतो काही लोकांची जीभ कायम घसरताना दिसते, त्यांची काय असते पत्रिका? सामान्यतः कसं आहे ना, की प्लॅनेटरी सिस्टममध्ये मेंटल बॅलन्स हा सगळ्यात महत्त्वाचा. तुमचं मन, बुद्धी आणि आत्मा याचं सिंक्रोनायझेशन कसं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट आहे. तुम्हाला तुमच्या भावनांवर किती कंट्रोल आहे हा दुसरी गोष्ट. आपण म्हणतो वाणी स्थान चांगलं आहे का, तसं नाही. भावनिक स्थिती काय आहे, त्याच्याकडे तितकी शब्दाची जोड आहे का, आहे की नाही, आणि त्याच्यावर तसे संस्कार झाले आहे का. संस्कार तुम्हाला प्रत्येक वेळी रोखत असतात चुकीचं काम करताना. तुमची नैसर्गिक मनस्थिती कशी आहे, तर तुम्ही रोज मन रागाने 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 भरलं असेल तर जर मनातच विषय तर जिभेवर काय. तुम्हाला राग संयमात येत नाही ना, आहे ना. क्रोध येता मनी विवेक बुद्धी जाते जळून. ठीक आहे. जर तुम्ही भाषण क्रोधित भावनेमध्ये देत असाल, ठीक आहे, तर तुमची जीभ घसरणारच आहे, कारण तुमच्या मनात क्रोध आहे. आणि जेव्हा क्रोध येतो तेव्हा विवेक बुद्धी नष्ट होते माणसाची, कारण तुम्ही शांततेने विचार करत नाही की परिणाम काय होणार याचे. परिणामाचा विचार न करता जो बोलतो त्याला बेजबाबदारपणाचं बोलणं म्हणतो, कारण त्याच्या इमोशन्सवर कंट्रोल नाही आहे. त्याच्यामुळे सामान्यतः ज्योतिष म्हणतात तुझं वाणीस्थान खराब आहे. वाणीस्थान खराब असो की चांगलं असतो, पण त्याच्या मनावर जर त्याचा पूर्ण संयम असेल तर तो तोंडानं चुकीचं कधी बोलणार नाही, एखाद वेळी पण चुकीचं काढणार नाही. राजकारण हे करिअर होऊ शकतं का? पहिली तर गोष्ट, राजकारण हा करिअरचा विषयच नाही आहे. कारण राजकारणासाठी मन मारण्याची प्रचंड तयारी पाहिजे. आता आपण बघतो मनीष सिसोदिया जेलमध्ये होते, आज आले आणि ॲज युज्युअल परत त्यांचं जे रेग्युलर राजकारण आहे ते करायला लागले. केजरीवाल सुद्धा आहे. ठीक आहे. तर तितकी फॅमिलीचं मेंटॅलिटी पण स्ट्रॉंग पाहिजे. आता बरेच लोक फॅमिली सेंट्रिक असेल आणि राजकारणात तो म्हणत असेल, हे भावनिक आघात, मान अपमान, इमेज फिअर, या सगळ्यांना पहिले बाहेर न्यावं लागेल. नोन फिअर, अननोन फिअर. ठीक आहे. आणि बौद्धिक लढाई लढू शकता, पण 4 गुंडे उभे झाले तर मला उचलून नेलं, आहे का ना, हा जर मनात विचार आला तर तुम्ही राजकारण एका स्टेजला थांबवून द्याल. ठीक आहे. अशा खूप साऱ्या घटना आहेत ज्या राजकारणामध्ये आपल्याला बघायला मिळतात. बरेच राजकारणी, एक तर राजकारणी पाहायला मराठवाड्यातला की त्याने एक टाइमला 100 बाईक वाटल्या होत्या आणि आता ते सायकलवर फिरत आहे. तर तुमच्याकडे लॉस हा जो विषय आहे तो बिअर करून तरी नॉर्मल आयुष्य जगण्याची कुवत आहे का? तुमच्या फॅमिलीची त्या स्टेजमध्ये आनंदी राहण्याची तयारी आहे का? हा जर सगळा विचार असेल तर तुम्ही हुशार. दुसरं गोष्ट काय आहे, राजकारण म्हणजे इट्स अ गेम ऑफ टेंडर अँड कॉन्ट्रॅक्टर्स असं ते कुठेतरी आता व्हायला लागलं आहे. कारण ड्यू टू प्रायव्हेटायझेशन तुमच्या कोण मंत्री कोणाजवळ आहे, तर लायझनिंगवाले हे सगळे जे आहे ऑर्डर काढणे, बदल्या करणे, ठीक आहे, ह्या दृष्टीने पण खूप जणांना राजकारणी व्हायचं असतं. पण राजकारणी त्यांनीच व्हावं ज्याला 2 गोष्टी समजतात. एक तर स्वतःची न्यूसन्स व्हॅल्यू वाढवून घेतली पाहिजे, नाहीतर काम करून देण्याची क्षमता असली पाहिजे. तुम्ही नसल्यामुळे होणारं नुकसान खूप झालं पाहिजे तुमच्या राजाला किंवा तुमच्या पक्षाला, तर तुम्ही राजकारणी होऊ शकता. नाही तर तुमच्याशिवाय काम होऊ शकत नाही. तुम्ही जे काम करता ते दुसऱ्याहून जास्त चांगलं होईल असं तुम्हाला स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे, आहे ना. तुम्ही कमी वेळेमध्ये एका फोनमध्ये काम करून घेता आलं पाहिजे. म्हणजे प्रशासनावरचा ताबा, प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासकीय व्यवस्थेकडून काम करून घेण्याची कुवत, कौशल्य, कला, या तिन्ही गोष्टी असली पाहिजे. व्यक्तीविषयी मार्गदर्शन करणारं ज्योतिषशास्त्र नैसर्गिक आपत्तींविषयी सांगू शकतं का? सामान्यतः बघा, आम्ही काय होडीत जायचो तेव्हा तो होडीवाला सांगायचा आपल्याला लवकर जावं लागेल बरं काठाशी, आभाळ तर मोकळं दिसत, हा असं का म्हणतोय, पण त्याला आभास होऊन जायचा, बिकॉज ही नोज द लँग्वेज ऑफ नेचर. ठीक आहे. जसं मेट्रोलॉजिकल सेंटर सांगतं की आज पाऊस येणार आहे, पाऊस येतो, काहीतरी हालचाल असते.
पण कधी कधी सांगता येतं पण येत नाही, येणार आहे पण येत नाही. तर सगळे शास्त्र इट्स अ गेम ऑफ पॉसिबिलिटी. डॉक्टर पण म्हणतो साईन द्या, आम्ही ऑपरेशन करू, पण मेला तर आमची जबाबदारी नाही. इट्स अ गेम ऑफ पॉसिबिलिटी. तर ॲस्ट्रॉलॉजी इट्स ऑल्सो गेम ऑफ पॉसिबिलिटी. शास्त्र सांगतं ना, आपण सांगितलंय, टर्कीचं सांगितलंय, नेपाळचं सांगितलंय, केदारनाथचं सांगितलंय, याच्या व्यतिरिक्त खूप सांगितलंय. विथ टाइम आपण सांगितलेलं आहे. ओक्लाहोमा विषयी सांगितलं, जेव्हा तिथे ज्वालामुखी फुटला. हैती विषयी सांगितलं, पूर्णच्या पूर्ण सांगितलं, गाव संपून जाईल अमेरिकेतल्या त्या झोन मधलं, लॅटिन अमेरिकेमधलं. तर पूर्णच्या पूर्ण गाव संपलं. ठीक आहे, पूर्ण मेयरच्या घरापर्यंत लावा पोहोचला. ठीक आहे, सो सांगू शकतो ना, का नाही सांगू शकत. आपण एक टाकलं होतं की पुढच्या वर्षी सरकारला पाण्यामुळे होणारा जे नुकसान आहे त्यासाठी पैसे ठेवावर, म्हणजे इतर वेळेपेक्षा जास्तीची व्यवस्था करून ठेवायची आहे. मग नागपूर असेल की पुणे असेल, 56 वर्षातला सगळ्यात मोठा पूर पुण्याने पाहिला 2 वेळा. ठीक आहे, सांगू ओखी चक्रीवादळाविषयी आपण टाकलं होतं. अशा बऱ्याच गोष्टी आहे. पण टाकण्यामागचं सगळ्यात मूलभूत कारण काय की ज्याचा फायदा सरकारला होऊ शकतो. मी हे म्हणत नाही की ते होईलच म्हणून मी प्रत्येक वेळी टाकतो की हे माझं गणित आहे, ते चुकू शकतं. पण हे करायचं काय आहे, त्यांनी मासमध्ये आपण मदत करू शकतो. त्याचा उपयोग झाला नाही झाला, मार्गदर्शन घेऊ शकतो. झाला नाही झाला मला माहित नाही, पण परमेश्वराने ती बुद्धी दिली की तू तुझ्याकडनं एक प्रयत्न कर. आपण तो प्रयत्न केला आणि तसं होत गेलं. ठीक आहे, मागच्या वर्षी टाकलं की मोठे मोठे शिखर यावर्षी तुटून येतील आणि खूप जास्त प्रमाणात येतील. मग वायनाड असेल की आता तुम्ही आपल्या इथे मुंबई गोवा हायवे बघत असाल, आपण कोकण बघत असाल किंवा उत्तर भारत बघाल, जितके लँडस्लाईड आतापर्यंत नाही झाले तितके लँडस्लाईड यावर्षी होत आहेत. ठीक आहे, तर सरकारची व्यवस्था कोलॅप्स होते त्याच्यामुळे. त्याचा परिणाम कोणाला भोगावा लागतं, केदारनाथच्या यात्रेंना भोगावा लागत आहे. वारंवार होत आहे, फ्रिक्वेन्सी वाढली यावेळेस. ठीक आहे, तर नॅचरल कॅलॅमिटीचा परिणाम तुमच्या शेतीवर होणार आहे की नाही, तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर होणार आहे, तुमच्या इतर व्यवस्थेवर होणार आहे, ज्या दळणवळणाच्या व्यवस्था आहे त्याच्यावर होणार आहे. तर सगळा परिणाम होणार आहे सगळ्या गोष्टींवर, कारण वी बिलॉंग्स टू नेचर आहे ना. तर हा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. आणि सांगू शकतो, असं नाही की नाही सांगू शकत, पण ही पॉसिबिलिटी मध्ये सांगू शकतो आपण, कारण आपण काय देव नाही आहे. बट असं की निसर्गाने जी कुवत दिली आपल्याला, बौद्धिक कुवत, त्याच्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने आपापल्या शास्त्राचा वापर समाजासाठी देशासाठी कसा होऊ शकतो त्यांनी तो केला आहे. तसं पाहिलं तर आईन्स्टाईनने ॲटॉमिक पॉवर काय जापानला संपवण्यासाठी नव्हती केली, फायद्यासाठी केली होती. पण त्याचा वापर आता कोण कसं करत त्याच्यावर आहे की नाही. तर प्रत्येकाने आपल्या बौद्धिक कुवत आणि ज्ञानाचा वापर त्याचा एक्सटेन्सिव्ह, तसंच आता जिथे तो बॉम्बसाठी बनवला होता त्याची विद्युत प्रकल्प सुरू आहे आण्विक ऊर्जेवर. तसंच ज्योतिषशास्त्र आहे. प्रत्येक शास्त्राचा वापर कोण कसं करताय त्याच्यावर आहे, आणि त्याची देशासाठी आणि समाजासाठी गरज आहे की नाही. आता मला माहित नाही किती लोकांना फायदा झाला, पण मी करत असतो, आहे की नाही, की त्याचा फायदा झाला पाहिजे. पंजाब डंक पण करतात, मला खरं त्यांचं कौतुक वाटतं. त्यांचे बरेच गणितनं अचूक अचूक असतात. त्याचा फायदा आहे ना शेतकऱ्यांना, नाही अशातला भाग नाही, आहे की नाही. म्हणून बघा, यंत्रणा असेल किंवा शास्त्र असेल, ठीक आहे, ह्याचा वापर कोणत्या ना कोणत्या अँगलने जर होत असेल तर तो प्रत्येकाने करायला पाहिजे. मशीन्सवर अवलंबून आहे, माणसांवर अवलंबून नाही, असं कसं होऊ शकतं. माणसाने मशीन बनवलं ना, बरोबर, त्याला जे सुचलं तेच मशीनला सांगितलं ना, कमांड्स फॉलो करतो आहे ना. machine. तो जे सेन्स करते मशीन, तशा अनुषंगाने तुम्हाला आकडे देते. तर माणसाचं डोके सेन्स करतं की नाही गोष्ट. बरोबर. मग त्या सेन्सला जर तुम्ही गणितीय रूपांतर दिलं तर त्यात चूक काय. तर ज्योतिषशास्त्र 100% करू शकतं, पण त्याच्यामध्ये पॉसिबिलिटीचा भाग भरपूर असतो. आणि माझे बरेच जुळून आले ते मी माझं नशीब समजतो अशा वेळी, कारण निसर्गाचे कोडे उलगडणं खरंच कठीण आहे. तर त्याच्यामुळे त्याचा फायदा कोणत्या ना कोणत्या अँगल. आता खूप जण विचारतात आम्ही प्रवास करायला जाऊ का, कारण मी सांगतो अशा अशा वेळी हे असं होऊ शकतं. पण असं बरेच वेळा असं होतं की काही वेळात असं होत नाही. पण एक फॉर सेफ्टी डॉक्टर म्हणतो ना, बघा हे ऑपरेशन मला करायचं, याची काही शाश्वती नाही, पण तुम्ही म्हणत असाल तर मी करून बघतो. प्रिकॉशन इज बेटर देन, कारण त्याला माहिती आहे 100 पैकी 2 केस माझ्या बिघडल्या आहे ना, 2% खांब बिघडलाय, पण हा जर त्यात 2% आला तर मी काय करू, आहे की नाही. पण प्रत्येक जण हाच प्रयत्न करत असतो की मी प्रत्येकासाठी चांगलं काय करू शकतो माझ्या शास्त्राच्या माध्यमातून. तर नक्कीच या शास्त्राचा वापर सरकारला होऊ शकतो, या शास्त्राचा वापर कंपन्यांना होऊ शकतो, शेतकऱ्यांना होऊ शकतो. म्हणून आता आपण टर्कीचा भूकंप 4 महिने आधी सांगितलं होतं, तुमच्याकडे आपत्ती व्यवस्थापनासाठी वेळ होता, आहे की नाही. तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर उभारू शकता, पण तो माणूस जीवन निर्माण करू शकता का, नाही करू शकत. तर माणसाला जिवंत ठेवणं हे फार महत्त्वाचं. आज इस्रायलचे 4 लोक त्यांनी बंधक केले, 4 म्हणजे म्हणण्याचा आकडा आहे, पण आज इस्रायलने पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं ना. माणसांची किंमत आहे, तर प्रत्येक जीवाची किंमत आहे.
तर शास्त्राचा वापर हा त्या जीवाच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी आहे ना. म्हणून या शास्त्राकडे तेवढी ताकद आहे. पण ना तुम्ही तुमच्या शास्त्राचा कसा वापर करता. आता कितीतरी हार्टचे डॉक्टर्स आहेत, पण सगळे स्पेशलिस्ट आहे का? पण सगळ्यांना माहिती आहे. तर या शास्त्राचा जर वापर होऊ शकतो, तर प्रत्येकच जण त्या अँगलनी वापर नाही करू शकत. सचिन तेंडुलकर सारखा जो बॅट्समन झाला परत होईल का? नाही होऊ शकत. एकासारखा दुसरा नाही होऊ शकत. मग क्रिकेट संपलं का? नाही संपलं. खूप सारे क्रिकेट खेळ, खूप सारे भविष्य वक्ते आहेत. तर त्यांचा एरिया त्यांनी फिक्स केला आहे. सांगेल सगळ्याच विषयी, पण एक स्पेसिफिक एरिया आहे की जिथे त्यांची मास्टरी आहे. तर मेदिनी ज्योतिष हा माझा आवडीचा विषय आहे. त्याच्यामुळे राजकारण, प्रकृतीमध्ये होणारे उतार चढाव. म्हणून केदारनाथ बद्दल पण 6 महिने आधी सांगितलं होतं. कारण जीव आहे ना, ते मास किलिंग आहे ना. पण त्याचा वापर होऊ शकतो का? झाला तर चांगला आहे ना. आपल्याकडे जे जे उपलब्ध आहेत ते जर समाज आणि देशोपयोगी असेल तर ते केलंच पाहिजे. कारण त्याला गणित आहे. आणि प्रकृतीची भाषा ज्याला समजली, गणिताची भाषा यायला पाहिजे, मग गणित जमतं. तमिळ आली तमिळ जमेल, मराठी आली मराठी जमेल. तशी ज्योतिषाची स्वतःची एक भाषा आहे जी निसर्गाला समजू शकते, निसर्गाच्या घडामोडींना. तर 100% निसर्गाच्या ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्याचा वापर या गणनेनुसार लोक घेऊ शकतात. म्हणजे हे म्हणत नाही की तुम्ही याच्यावर अवलंबून राहा, पण फोरकास्टिंग एजन्सीज खूप साऱ्या आहे, त्याच्या अनुषंगाने याचा वापर घ्या करून. बरोबर आहे ना, मार्गदर्शन आहे. मार्गदर्शन आहे. बरोबर आहे की नाही. धन्यवाद सर. ज्योतिषशास्त्राविषयीच्या सर्व गोष्टी खूप साध्या सोप्या शब्दात सांगून आमच्या ज्ञानात भर घातलात. खूप खूप धन्यवाद.